प्रेरणा, अगं हे प्रेरणा, कुठे आहेस तू? हा बोला ना. कुठे आहेस? हो इथे गार्डन मध्ये ऐकली या. अच्छा इकडे आहेस काय? हो हो बघा ना किती छान फुलं फुलली आहेत. अरे वा. आणि ही पण फुललीत आणि ही बघा ही पण सदाफुली पण किती भरली बघा. हे ना पूजेसाठी आपल्याला विकत फुलं आणावी लागत नाही. नाही हे आपल्याला होतात वापरता येतात सगळे. हो आणि ही अमरवेल तर बापरे किती वाढली गेली बघा ना. सगळी झाडं वाढली आहेत. अगं तुम्ही कोरफड पण लावली होती? हो कोरफडचं काय विचारू नका. हे बघा समज जंगलच झालंय. आणि तुम्ही ते बघा आणलेलं भुत्ताचं फुल आणि त्याच्यात त्या बिया होत्या ना त्याच्या अशा त्यामुळे टाकल्या त्या पण रुजून आल्यात त्या बघा. अरे वा. पण ते फुल नाही आलं वाटतं अजून. तर त्याला वेळ लागतो. ते आता लागतो फक्त ना असं ती काळजी घेता एकदम असं टवटवीत झाले. ओके. हा आणि ही बघा या वेली तर किती वाढल्यात ना त्या शेजारच्या काठी सारख्या सारख्या म्हणजे बापरे किती तुमच्या वेली वाढल्या किती वेली वाढल्या सगळ्या. आता हे पण खूप बघा सगळं खाली लोळतंय किती वाढताय. आवाज इकडे वाढत चाललंय. ह्याला लावूया वरती इकडे साईडला लावूया याला मस्त. नाही त्याला ते हे क्लिप मिळतात ना ते आणायला हवे आणि त्याला ते पण ते जाऊ द्या. पण हे बघा ना किती सुंदर आता हे काढते बघा. अरे वा. हा वास बघा काय छान आहे एकदम. मस्तच वास आहे याचा एक एकदम प्रकारचं छान. म्हणजे एक असं धुंद हवा त्याला धुंद सुवास आहे ना. मस्त सुवास. काय म्हणतात या फुलाला हो? सांगितलं ना व्हाईट लिली म्हणून. नाही हो काहीतरी निशिगंधा पण वास तसाच आहे. व्हाईट लिली निशिगंधा असू शकतो पण मस्तच आहे. पण एक काम कर ना हे सकाळी तुला वेणीमध्ये हो तसं काहीतरी बोल नका. हे ना तुम्ही पूजा करणार ना तेव्हा फुलं पण काढा आणि त्यामध्ये हे पहिलं हे फुल ना गणपती बाप्पाला तुम्ही व्हायचं आहे. तुम्ही पहिली पूजा सकाळी तुमचीच होती ना. मी नंतर करते जाऊ द्या. ती कलिंगडाची पण झाडं आली बघितली ना. हो ती बघितली मी काल. आणि त्याला ना छोटे छोटे बिया फुलं पण आली पण ते होणार नाही कारण त्याला कसं गार्डन त्याला माती वगैरे लागते ना. हो तर ते थोडंच कलिंगड होणार आहे. मोठी माती लागणार. हा मोठी माती तेवढी पण कुंडी थोडंच होणार आहे. जाऊ द्या उद्या आपण हे सगळ्या बघ ह्या ना सगळ्या विधी वगैरे हे करूया चालेल ना. हो आता तुला तरी फोन येतोय. चालेल ना. हो त्याची नंतर बोललं तर चालेल ना. हो नंतर बोल ना. हो तर आता मी काय म्हणते पण मला एक सांग ना. बोला ना. तुझ्याकडे आता इतकं छान गार्डन आपलं हे बघून तुला काहीतरी प्रेरणाबोध सुचतंय का याच्यावर किंवा तुझ्याकडे काही झाडांवरती वगैरे छान काही प्रेरणाबोध लिहिलेला आहे का? अहो याबद्दल कोणी एखादा सुविचार लिहू शकतो. तर मी सांगा आता माझा प्रेरणाबोध मी तुम्हाला सांगते. एखाद्या झाडांची जर काळजी घेतली त्याला वेळोवेळी खत पाणी वेळोवेळी दिलं तर ती बहरतात अशी त्या झाडांसाठी आणि फुलतात. आपल्याला सुगंध देतात आपल्याला मनमोहित करतात. तोच नियम नात्याला आहे. वा काय मस्त प्रेरणाबोध आहे ग. म्हणजे आपल्याला या झाडांकडून निसर्गाकडून खूप काही शिकण्यासारखं आहे आणि तो एकदम परफेक्ट नियम तू त्या प्रेरणाबोध मध्ये सांगितला. अहो खरंच आहे. एखादं नातं आपण म्हणतो ते नातं तुटलं त्या नात्याकडून पण तुम्ही ते आजारलं नाही गोंजारलं नाही त्याला प्रेमाने तुम्ही सांभाळलं नाही म्हणून तर ते तुटलं आहे ना. नाही तर ते असंच या झाडांसारखं बाहेरलं असतं. नक्कीच खूप छान नियम सांगितलास तुम्हाला. चला तर मग आमचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमचे सुविचार जर तुम्हाला आवडले असतील तर आमचा चॅनल सबस्क्राईब करा आणि लाईक करा. आणि चला तर भेटूया लवकरच पुढील ब्लॉग मध्ये.